महाराज, हल्ला करणाऱ्याचे नाव असलम खान. शाहिस्ते खानाच्या सुनेनं त्याला पाठवलं होतं. सकीना तिचं नाव. ती सापडली? ती पुण्यातून फरार झाली, परंतु घरावरील छाप्यात शाहिस्ते खानाची 2 पत्र सापडली. ठीक. तुर्तास त्याला वासोट्यावर ठेवा. या आपण. जी. शंभूराज, या या सुनबाई या. आणि हे काय, हळदीच्या अंगानं चालत? येसूला भेटायचे होते, धीर निघाला नाही. आयुष्यमान भव, सुखी भव. येसूबाई, खूप छान नाव घेतलं तुम्ही. आम्हाला समजलं. कोणी शिकवलं हो? आमचं आम्हीच तयार केलं होतं. छान. अख्खा राजगड खुश आहे तुमच्यावर. पण काल घाबरले होते आबासाहेब. हल्ला झाला म्हणून? छे छे, असं घाबरायचं नाही. असे हल्ले होतातच. कर्तबगार माणसाच्या पाठीवर हल्ला आधीच चिकटलेला असतो, त्यानंतर त्याच्यावर ढाल बांधलेली असते. आपण भ्यायचं नाही. जी आबासाहेब. आणि हल्ला परतून लावायला शिकायचं, जसा हा हल्ला शंभूराजेंनी परतून लावला. येसूबाई, हल्ला प्रत्येक वेळेला शत्रूचाच असतो असं नाही बरं. आप्तगणांकडूनही तो होतो. खर तर नातेवाईक, आप्तगण हे त्यासाठीच असतात. पण आपण त्यांच्यापासूनही सावध राहायचं हमेशा. जी. कदाचित तुमच्या नजरेला ते अधिक दिसतील. ते ओळखा. ते कसे ओळखायचे? आप्तगणातील माणूस हल्ला करण्याआधी कमालीचा शांत भासतो, पण एकदा का त्याच्या मनाला आपली प्रगती खटकली की त्याच्या हृदयातल्या बिळातून साप फुतकारल्यासारखा बाहेर पडतो. डोळ्यातून आगीचा वर्षाव होतो. जिभा नागिणीप्रमाणे दंश करतात. त्यालाच टोमणे म्हणतात. हात सर्पासारखे सळसळत राहतात कारस्थान करण्यासाठी. वेळखा घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. हल्ला, आक्रमण, झडप हे शब्द पाठ करून ठेवा. आपण स्वराज्य उभं करत आहोत, त्यामुळे कुठे ना कुठे झडप घालणारे, हल्ला करणारे तयार होतच असतात. पिताजी, आप हमेशा इस पौधे पर दूध अर्पण करते हैं। ये पौधा कोई साधारण पौधा नहीं है राम सिंह। ये पौधा हर किसी की किस्मत में नहीं होता। बड़े ही किस्मत वाले होते हैं जहां ये पेड़ पनपता है। मैं कुछ समझा नहीं पिताजी। इसकी कीमत हमसे ज्यादा और कौन समझ सकता है। ये बेशकीमती तोहफा आलमगीर औरंगजेब ने हमें दिया है। या अल्लाह, तेरी रहनुमाई बेइंतहा है। सारी कायनात की मिठास भर दी तूने सामने। जहापना, खत में मजकूर भेज दीजिए काबू। जहापना, आपके हाथों का निशान। जहांपना, गुटली डाल दीजिए। जी जिले सुबानी। शुक्रिया।
सचमुच पिताजी, हम बड़े ही भाग्यशाली हैं। जब ये पौधा बड़ा होगा, फलेगा, फूलेगा, तो इसकी छाव हमें ठीक उसी तरह से पना देगी जैसे कि आलमगीर बादशाह की कृपा दृष्टि हम पर है। पिताजी, ऐसा पौधा पाना आसान नहीं, उसके लिए उतनी हैसियत होनी चाहिए। राम सिंह, हैसियत आपने देख ली है, आइए आपको काबिलियत दिखाते हैं। हो साहेब, सुपारी खेळायची? येसूबाई, आता शंभूराजांच्या हातातून सोडवा सुपारी. शंभूराज, घट्ट धरा, सोडू नका सुपारी. येसूबाई, आता तुम्ही धरा. अहो, अशी नाही, द्या इथे. ही अशी बोटांच्या मधोमध घट्ट पकडायची. घ्या. बरोबर. शंभूराजे, डाव्या हाताने सोडवायची सुपारी. ताईसाहेब, पहिला तांब्या तुमचा. होता दोघांवर, तुमचा मान पहिला. हो. अगर हम ऊंट की चाल यहाँ खेलते हैं इस घर में, तो राजा साहब चारों खाने चित, तो ऊंट यहाँ रखिए. अरे हम काशी के पंडित हैं, आज तक नहीं हारे, आज तो मिर्जा राजा को हरा कर ही जाएंगे. बैठिए. राजा साहब, खेल तो खत्म ही होना है, बस अब आप अपनी चाल चलिए. हार तो आपकी तय हो चुकी है.
बचा सकते हो तो बचाओ अपने राजा को पंडितों। राजा साहब, सचमुच आप बुद्धिमान है। आपके साथ खेलना और जीतना संभव ही नहीं। पंडितों, हमारे सामने काबुल कंदहार से बंगाल तक सियासी शतरंज फैली हुई है। एक बात याद रखना, शतरंज हो या सम्रांगण, व्यूह रचना में मिर्जा राजा को मात देने वाला अब तक कोई पैदा नहीं हुआ। राजा जी, जहां पना औरंगजेब ने खलीता भेजा है। राम सिंह, दिल्ली प्रस्थान की तैयारी की जाए। शंभूराजे, आई जगदंबेला नमस्कार करा. आणि गोंधळाला या म्हणावं. गोंधळात येऊन गोंधळ गोड मानून घ्या म्हणावं. सुनबाई, तुम्हीही शंभूराजांबरोबर बोला. आई भवानी, गोंधळाला या. गोंधळ गोड म्हणून घ्यावे. आणि दिवटीवर तेल घाला दोघांनी. हा, देवीच्या नावानं. महाराज, हे पोत आई भवानीचा मानाचा आहे. हे पोत नाचून संग माझ्याकडे द्या, मग मी तांबडं फुट पावतर नाचवतो बघा. या शंभूराजे, हा मानाचा पोत तुम्ही नाचवा. 4 पावलं चाला आणि पोत भुत्या बाबांच्या हाती द्या. जी आबासाहेब. आई राजा उधे उधे, तुझा गोंधळ मांडीला गे आई. गोंधळाला याव, गोंधळ मांडीला गे आई. गोंधळाला याव, हा गोंधळ मांडीला गे आई. गोंधळाला याव, गोंधळ मांडीला गे आई. गोंधळाला याव, हे तुळजापूरची आई भवानी गोंधळाला ये ग. तुझा गोंधळ मांडीला गे आई. गोंधळाला ये ग. जेजुरीच्या खंडेराया जागरणाला याव. गोंधळ मांडीला रे देवा, गोंधळाला याव. गोंधळ मांडीला रे देवा, गोंधळाला याव. हा सदानंदीचा उधे उधे. राज, द्या आता पोत आमच्याकडे. जाऊन बसा तुम्ही. म्हणून काय सांगितलं गोंधळी बुवा? ही भोसल्याची कुलस्वामिनी, ही भोसल्याची कुलस्वामिनी आई तू महिषासुर मर्दिनी. अगं आघात तुझी करणी आई, आघात तुझी करणी. आणि गोंधळाला ये गाई, गोंधळाला ये. गोंधळ मांडीला गोंधळा ये. हा आली बघा माझी आई, आली स्फूर्ती भगव्या झेंड्यात. चढले स्फुरण तरण्या पोरात. जे राहिले दरी खोऱ्यात, जे वाढले कणी कोंड्यात. जागा आली मराठी रक्तात. हर हर महादेव, हर हर महादेव चहू मुलकात. पेटावले रण शिवबानी मना मनात. आईचा गुलाल, आईचा गुलाल भरला आज गगनात. आईला बोलवले, आईला बोलवले, आईला बोलवले मी गोंधळात. आणि गोंधळाले आई, गोंधळाले ये. गोंधळ मांडीला गोंधळा ये. हा गोंधळ, हे गोंधळा ये आई, गोंधळा ये. गोंधळ मांडीला गोंधळा ये. हा आई राजा उधे उधे, सदानंदीचा उधे उधे.
अगं बाई, ही तर सईराणी साहेबांची अंगठी. आम्ही भेट दिली होती त्यांना. पण शेवटच्या दुखण्यात ती सैल पडू लागली. सारखी सारखी बोटातून खाली पडायची. अहो, बोटातून अंगठी खाली पडू नये म्हणून हात वर करून बसायच्या. अंगात शक्ती नसतानाही. आणि त्यांना तर केवढी हौस अंगठ्यांची, पैंजणांची. खरंय पुतळा राणी साहेब, हा सगळं आहे आपल्याकडे, पण सईच नाही. हो ना, खूप वाईट वाटतं. किती मिरवलं असतं त्यांनी लग्नात. शंभूराजांना बाशिंग बांधलेलं बघून तर सुपा एवढं काळीच झालं असतं त्यांना. हरखून गेल्या असत्या. हो. एवढी गोड सून आली आहे. खूप खूप खुश झाले असतील. पुतळा, आम्हाला नेहमी वाटत सई मध्ये म आला की त्या समयी व्हायच्या. आणि मग काय, प्रकाशच प्रकाश. मनात थोडासाही अंधार राहायचा नाही. दुःखाचा, निराशेचा, उदासपणाचा अंधार पळून जायचा. हो ना? अगदी खरं. आणि सई मध्ये न आला की त्या सनई व्हायच्या. मग आनंदाचे, चैतन्याचे मंगल सूर, झणकार, निनाद. मन अगदी मोरपंखासारखं हलकं हलकं व्हायचं. खरंच हो. सई समई, सई सनई, प्रकाश आणि मंगलसूर दोन्हीचा संगमच होता सईबाई साहेबात. खर तर सई नाहीत आणि तरीही आम्ही जगतोय याच आम्हाला उत्तमरित्या कार्य सिद्धीस गेले. गडावरून खाली आनंदाचे वारे वाहत आहेत. हर एक गडावर झिम्मा खेळतोय. आणि मुख्य म्हणजे आऊसाहेब या लग्न कार्यामुळे दुःख विसरलेत. हे मात्र खरं. आपल्याला ही विश्रांती घडावी. आम्हास विश्रांती? हो, तुम्हालाच. मुलाच्या लग्नातल्या मुंडावळ्या सोडल्या असल्या तरी दूर कुठेतरी या शिवाजीसाठी एखादं संकट गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीत असणार. बादब बा मुलायजा होशियार, निगा रूबरू, शहनशाह वक्त गाजी मोहम्मदुद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर जलवा अफरोज हो रहे हैं. जहांपना का इकबाल बुलंद हो, जिल्ली सुबानी की इजाजत हो तो कार्रवाई का आगाज किया जाए. इजाजत है. जहांपना, आपका हुक्म सर आंखों पर रखकर सरदार, वफादार और सूबेदारों को बुलाया गया है. सबको बुलाने की वजह है वो दक्खनी गुस्ताख, बीजापुर के आदिल खान के एक सूबे के जागीरदार शाहजी का परजन सिवा. वो सिवा एक मामूली जमींदार. उस मरठा जमींदार को हमारी ताकत का अंदाजा नहीं. उसे अंदाजा है, फिर भी वो आलमगीर औरंगजेब से टकराने की जुर्रत कर रहा है. पता है क्यों? क्योंकि उसे लगता है कि वो बहुत चालाक है. उसने शाइस्ता खान की 3 उंगलियां काटी. लेकिन आजकल ऐसी अफवाह फैली हुई है लोगों में कि मुगलिया सल्तनत की नाक कट गई. ऐसी बकवास कर रहे हैं. जहांपना, अगर आपकी इजाजत हो तो हम दक्कन जाएंगे. इनायत खान, तुम वीर सुरमा हो, दानिश्वर हो, लेकिन फिर भी मसलतन हम ये जिम्मेदारी मिर्जा राजा जयसिंह को सौंप रहे हैं.